श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 51. भीम आणि दुर्योधन याचे महायुद्ध. दुर्योधनाचा वध. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, युद्ध करण्यास मी गेलो होतो. सात्यकी ज्यावेळी माझ्या अंगावर धावला व तो माझ्यावर घाव घालणार इतक्यात तेथे व्यास आले व त्यांनी माझे प्राण वाचवले. मग मी तेथून कोसभर लांब पडत गेलो तेव्हा तेथे दुर्योधन रडत बसलेला मला दिसला. ते पाहून मला माझे अश्रू आवरेनात. तेव्हा मला दुर्योधनाने तुम्हाला असे सांगण्यास सांगितले की कृतवर्मा, कृप आणि अश्वत्थामा हे कोणत्या तरी दाट अरण्यात पडून गेले आहेत. आता मी द्वैपायन नावाच्या मोठ्या डोहात लपून बसलो आहे. इकडे पांडव व त्यांचे हेर दुर्योधनाला शोधित होते. कृतवर्मा, कृप व अश्वत्थामा हे डोहाजवळ पोहोचताच त्यांनी दुर्योधनाला हाक मारून म्हटले, आता लपून कशाला बसतोस? पांडव सैन्य घेऊन येत आहेत. तेव्हा आता आपण त्यांच्याशी लढाई करू. हे पांडवांच्या एका हेराने ऐकले व भीमाला जाऊन सांगितले. मग पांडव लगेच तेथे आले. त्यांची चाहूल लागताच वरील तिघे पडून गेले. फक्त दुर्योधन एकटाच राहिला. धर्मराज डोहाजवळ गेला व म्हणाला, दुर्योधना, आता लपून बसण्यात काय अर्थ आहे? इतके दिवस अनीतीने वागलास, त्याचे आता प्रायश्चित्त घे. दुर्योधन भीतियुक्त सुरात त्याला म्हणाला, धर्मराजा, मला काही नको. सर्व राज्य तुझ्या स्वाधीन करून मी अरण्यात जातो. धर्मराज म्हणाला, अरे दुर्योधना, आम्हाला नपुसक म्हणून तू मुद्दाम डिचवलेस. तुझ्यामुळेच आमचा आजपर्यंत नाश झाला. याचे प्रायश्चित्त न देता आता तुला मोकळा कसा सोडू? चल, ये बाहेर. दुर्योधन म्हणाला, ठीक आहे, तर मी बाहेर येतो, पण सर्वांनी माझ्यावर एकदम प्रहार करू नका. धर्मराज म्हणाला, बाहेर ये आणि तुझ्या इच्छेला येईल त्याच्याशी युद्ध कर. दुर्योधन बाहेर आला तेव्हा सात्यकी व धृष्टद्युम्न त्याला पाहून कुचेष्टेने हसू लागले. ते पाहून दुर्योधनाला वाईट वाटले. तो म्हणाला, राजा, मी एकटा आहे. एकाबरोबर अनेकांनी लढू नये अशी युद्धनीती आहे. ते ऐकून अर्जुन म्हणाला, अभिमन्यूशी लढताना तुझ्या ही गोष्ट कशी लक्षात आली नाही? इतक्यात दुर्योधन गदा घेऊन पुढे आला. भीमही पुढे आला. एक मोठी गर्जना करीत भीम म्हणाला, अरे अंधपुत्रा, आतापर्यंत जो नाश झाला तो सर्व तुझ्यामुळेच झाला. तेव्हा आता तुझा नाश करून हा रणातील यज्ञ पुरा करतो. एवढ्यात तीर्थयात्रा करीत असलेला बळीराम तेथे आला. सर्वांनी त्याला नमस्कार केला. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही येथे युद्ध करू नका. जवळच शमंत पंचक नावाचे तीर्थक्षेत्र आहे. तेथे युद्ध करा. तेथे मरणाराला मोक्ष मिळतो. हे ऐकून ते शमंत पंचक या ठिकाणी गेले. तेथे भीम व दुर्योधन यांचे युद्ध झाले. दुर्योधन भीमाच्या अंगावर उडी घेण्याच्या बेतात असतानाच भीमाने गदेने त्याची मांडी फोडली. त्याच क्षणी दुर्योधन खाली पडला. नंतर भीमाने त्याला लाथा मारून बेजार केले. त्याचा मुकुट फेकून दिला. तेव्हा धर्मराज भीमाला म्हणाला, हे तुझे करणे अयोग्य आहे. बळीराम म्हणाला, मूर्खा, कमरेखाली कोठेही गदेचा प्रहार करू नये. असे असता तू मांडीवर प्रहार करून धर्माला अयोग्य असे युद्ध केलेस. तेव्हा आता तूही मरणास तयार हो. असे म्हणून तो भीमाच्या अंगावर धावला. पण कृष्ण मध्ये येऊन बळीरामाला समजावीत म्हणाला, द्रौपदीला मांडी उघडी करून दुर्योधनाने दाखविली तशीच तुझी मांडी फुटून तू मरण पावशील. असा मैत्रेय ऋषीचा शाप दुर्योधनाला होता. तसेच झाले आहे. अशा रीतीने बळीरामाची समजूत घालून कृष्णाने बळीरामास द्वारकेस पाठविले.
भीमाने दुर्योधनाची मांडी फोडली होती, त्यामुळे तो निपचित पडला होता, पण अजून जिवंत होता. त्या स्थितीतही तो कृष्णाची नालस्ती करीत होता. त्या दिवशी कृष्णाने अर्जुनाला अक्षय भाता आणि गांडीव धनुष्य घेऊन आपल्या आधी खाली उतरण्यास सांगितले. मग कृष्ण उतरला. इतक्यात मारुती कृष्णाला नमस्कार करून रामेश्वराला गेला. अर्जुन खाली उतरताच कृष्णाने रथाचे घोडे सोडले. त्याबरोबर रथ जळून भस्म झाला. पांडवांना आश्चर्य वाटले, म्हणून त्यांनी कृष्णाला त्याविषयी विचारता त्याने सांगितले, कर्ण, द्रोण, भीष्म यांनी जी अनेक तीव्र अस्त्रे टाकली होती ती मी आतापर्यंत दाबून ठेवली होती, पण आता दुष्टांचा नाश होताच ती शक्ती मी दूर केली, तेव्हा ती अस्त्रे एकदम प्रज्वलित झाली व रथ जळाला. नंतर दुर्योधनाच्या संपत्तीची योग्य ती व्यवस्था त्यांनी लावली. नंतर कृष्ण हस्तिनापुरास आला आणि गांधारी व धृतराष्ट्र यांना भेटला. त्यांची त्याने समजूत घातली व तो म्हणाला, आता दुःख करण्यात काय हौशील आहे? तू म्हणत होतास तसेच झाले. जिकडे धर्म तिकडे जय. तू महापतिव्रता आहेस. पांडवांना आपली मुले समज. धर्मराजाला तुमच्याबद्दल दुःख वाटते. तो इतके सांगत होता तेवढ्यात व्यास आले. त्यांनी पण त्या दोघांची समजूत घातली. दुर्योधन धुळीतच पडला होता. तेथे संजय जाताच तो रडू लागला व म्हणाला, आता आई वडिलांचे कसे होईल? तेव्हा संजयाने त्याची खूप समजूत घातली. मग दुर्योधन संजयाला विनंती करीत म्हणाला, कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा यांची मला एकदा भेट घडवून दे. तेव्हा संजयाने त्यांचा तपास काढून त्या तिघांची व दुर्योधनाची भेट घडवली. दुःखाने वेवढ्यात पडलेल्या दुर्योधनाला पाहून त्यांना फार वाईट वाटले. दुर्योधन म्हणाला, त्या स्थितीबद्दल मला दुःख होत नाही. पांडवांपैकी एकही मेला नाही याचे मला वाईट वाटते. हे ऐकून अश्वत्थामा रागाने बेभान होऊन म्हणाला, दुर्योधना, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की पांचाळापैकी जे उरले आहेत त्यांचा शिरच्छेद करून मी त्यांची शिरे तोडून आणतो. हे ऐकून दुर्योधनाला समाधान वाटले. त्याने लगेच अश्वत्थाम्यास सेनापती केले. मग अश्वत्थामा तेथून निघाला. त्यांच्याबरोबर कृतवर्मा व कृपाचार्य निघाले. रात्र झाल्याने व अंधार पडल्याने ते एका वटवृक्षाखाली येऊन बसले. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 51 समाप्त.